कडून जिंकाल तर तुम्ही एकविरा नायगाव या संघासमोर खेळणार आहात, हराल तर या स्पर्धेबाहेर. चला पहिलं षटक मार्गस्थ आहे. अनिकेत रेडी आहेत. पहिला बॉल पाहणार आहोत. पहिला बॉल वाईट ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता, त्या कारणाने आमच्या ऑफिशियल पंचांनी बरोबर एकदम बारकाईने पाहत असताना वाईट चेंडू घोषित केला. बराच बाहेर सोडून दिलं होतं त्या चेंडूला आणि एका धापेने त्या इनिंगला झाले सुरुवात. पुढचा बॉल यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न, बॅटाने बॉलचं कनेक्शन नाही झालं आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये येते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेत. हो, यावेळी लॉंगांचे खेळाडू जातात आणि सहज सोप्या रीतीने चेंडूला फील्ड केलंय. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धापा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि आता प्रथम गुड ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल पुन्हा एकदा रेडी आहेत. हो, यावेळी खूप चांगला बॉल स्विच हिट करायचं होतं, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. लेग बाय येस पंच, इट इज बॅटचं कनेक्शन झालं होतं असं आमचे ऑफिशियल पंच सांगतात. पहा स्विच हिट करताना येस बॅटचं कनेक्शन झालं होतं. सिंगल झाले कंप्लीट. यावेळी डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड. ओ व्हाट अ कॅच. अमितने झेल टिपलाय, बरोबर उभे होते, वाट पाहत होते आणि फलंदाज बाद. पहिला धक्का, रुशल बाद, गॉन. टँकू बराच वेळ चेंडू हवेत होता, वाट पाहत होते आणि वाट पाहत असताना खूप चांगला झेल बाउंड्री लाईनला अमित याने टिपला आणि फलंदाज बाद झाले. पहा ऋषलने आतापर्यंत 3 मॅचेस खेळले, 3 मॅचेस मध्ये सुद्धा इतकी मोठी कामगिरी केली ही फार मोठी अडचणीची गोष्ट आतापर्यंत जेम्स बॉन्ड अर्नाळा या संघासाठी झाले. पाहूया अनिल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 40+ खेळाडू आता इकडून बॅटिंग करावी लागणार आहे, कारण धाबा सुद्धा येत नाही आहेत आणि त्यामधून विकेट सुद्धा लवकर आले. पुढचा बॉल, हो कडक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगले फिल्डिंग, एक कंप्लीट झाले आणि एका धाब्याने समाधान मानावं लागलं. या प्रकारचे स्ट्रोक अंडर रम मध्ये आपण पाहतोय, इतका ताकदवर स्ट्रोक होता तो. धावफलक आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूचा खेळ झालाय, 4 धाबा धावफलकावरती आहेत. काय जबरदस्त बॉलिंग. शेवटचा बॉल पाहणार आहोत. 4/1 शेवटचा बॉल, स्ट्राईक अँडला प्रथम. शेवटचा बॉल ऑन साइडला खेळायचं होतं, बॅट आणि बॉलचं कनेक्शन तितकंसं नाही झालं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, हो चेक केलं जाणार आहे. चला आता चेक केलं जाईल. कोणीतरी एकाने या ऑफिशियल पंच. येस, फलंदाज बाद. रनआउटच्या रूपाने प्रथम कडू बाद. आणखीन एक धक्का जेम्स बॉन्ड अर्नाळा या संघाला, गॉन. काय जबरदस्त बॉलिंग आहे, पॉवरफुल बॉलिंग. अनिकेतने आतापर्यंत या षटकामध्ये 4 धाबा आणि 2 महत्वाचे विकेट आणि इतका मोठा धक्का. प्रथम कडूला मैदान सोडावं लागलं. विजय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. आता या
अंतिम षटकामध्ये किमान तुम्हाला 13, 14, 15 पर्यंत जाणं गरजेचं असणार आहे. तितक्या धाबा बनवाव्या लागणार आहेत. पाहूया दुसरं षटक मार्गस्थ आहे. काय जबरदस्त पलटवार या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत पद्मावती प्रसन्न उमेलमान या संघाने केलाय. चला लगेच थोडीशी घाई करा प्लीज, क्विक. चला युवराज दुसऱ्या षटकामध्ये आल्यात. 4-2 विजय ऑन स्ट्राइक. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल पाठीमागे छोटून निघून जातोय. यस पंच किती धाबा? 3 धाबा. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडूला अडवलं तर खूप चांगली फिल्डिंग. पहा खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग. डीप पॉइंटला त्या चेंडूला अडवलं होतं शेवटच्या आणि अंतिम क्षणाला. आणि सबल पास त्या चेंडूला अडवत असताना एक धाव आपल्या संघासाठी वाचवले. पाहूया पुढचा बॉल. रेडी आहेत पुन्हा एकदा. 7-2 ही आतापर्यंत कहाणी आहे. पुढचा बॉल युवराज वन्स अगेन पुन्हा एकदा रेडी आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. पाठीमागून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अमित यांनी केलाय. आणि यस 22 रूपानं धावसंख्या धावपल करते येते. 8 धाबा. पहा इथून जर बघितलं तर इकडून विजय ज्यांनी पहिल्याच चेंडूवर 3 धाबा आणले होते, इकडून विजयला अजून पॉवरफुल बॅटिंग करावी लागणार आहे, अजून स्ट्रॉंग करावी लागणार आहे. त्या चौकाराला षटकारामध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. पाहूया काय घडतंय. पुढचा बॉल. हो वेगवान बॉल, वेगवान. आणि पाठीमागून अमित येत आहेत. तोपर्यंत आणखीन एक सिंगल कंप्लीट झाली. नऊ ओव्हर 2. पुढचा बॉल पुन्हा युवराज रेडी आहेत. यावेळेला डाऊन टू ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. 2 खेळाडूंचा जबल पास होऊन चेंडू निघून गेलाय. डाऊन टू ग्राउंडचा हा फटका. शानदार स्ट्रोक. 4 धाबा. टांगो टू 40+ खेळाडू अनिलच्या बॅट मधून हा ब्रांडर स्ट्रोक. डाऊन टू ग्राउंडचा फटका. जो चौकार येत नव्हते पहिल्या 10 चेंडू मध्ये, तो चौकार आल्यात. 13-2. पुढचा बॉल पाहणार आहोत. यावेळेला ऑन साइडला. वा 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 वा. षटकार. 6 धाबा. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. 40+ खेळाडू कोण सांगणार. पहा फटका पहा. फुल टॉस. मागचा पाय वाकवला आणि त्यानंतर फुल पेस ऑफ द बॅट. पॉवरफुल स्ट्रोक. ताकदवर स्ट्रोक. 2 मोठे ब्लास्ट. ज्याची चर्चा, ज्याचा संघर्ष सुरू होता आणि जबरपास 2 मोठे ब्लास्ट आपण पाहिल्यात. काय जबरदस्त बॅटिंग करतात. फार मोठा पलटवार केलाय. आता शेवटचा बॉल पाहूया. युवराज शेवटचा बॉल घेऊन रेडी आहेत. शेवटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. गुड कॅच, सुपर कॅच. स्वतःला जज करून खूप चांगला झेल टिपलाय आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. जिकडे 19 धाबा फलकावरती आहेत. जेम्स बॉन्ड अर्नाळा या संघानं 20 धाबांचं टार्गेट सेट केलंय. पद्मावती प्रसन्न उमेलमान या संघासमोर. लगेच 2 बॅटर पाठवा आणि लगेच फिल्डिंग लावून घ्या.
चला फिल्डिंग सजून घ्यायची. 20 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. अनस्टॉपेबल अनिल घरतच्या बॅटमधून अप्रतिम चौकार आणि षटकार क्लास पाहायला मिळाला. उद्याच्या दिवसात ज्यांचं आगमन होणार आहे नवनिर्वाचित नगरसेवक वसई विरार शहर महानगरपालिका आदरणीय सन्माननीय सदानंद पाटील सदादादा या मैदानात येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. उद्याच्या दिवसात ती एक वेगळीच पर्वणी असेल आणि वेगळाच पाहुणचार या अर्नाळा किल्ल्यामध्ये होळीपाडा चषक 2026च्या आमच्या लाडक्या आयोजकांकडून पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाही आहे. आणि त्यानंतर आपण याच मैदानात या स्पर्धेला भेट देण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी या स्पर्धेला जनार्दन पाटील अर्थातच जनामामा यांचं सुद्धा आगमन होताना उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर उद्याचा एक गोड दिवस असेल कारण सुवर्ण क्षण हे मान्यवरांच्या पदस्पर्शाने जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उद्याचा एक वेगळा दिवस 12 एप्रिलचा सुवर्ण हस्ताक्षरांनी लिहिलेला पाहायला मिळेल. चला फिल्डिंग सेट करा लगेच. सुपर बॅटिंग अनिल घरत. मॅग्निफिसंट बॅटिंग. अनस्टॉपेबल म्हणून का मी म्हणतोय या खेळाडूला अतिशय चांगली बॅटिंग करताना 40+ क्रिकेट सध्या खूप मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. 12 बॉल आणि 20 रन. एकविरा नायगाव टीम 2 हात करेल विजयी संघाबरोबर. आज एकविरा नायगाव टीमचे खेळाडू अर्थातच आदरणीय रुपेशजी कोळी यांचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा असतील. हा दिवस त्यांच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच एकविरा चरणी प्रार्थना. एक चांगले खेळाडू विकेटकीपर एक पंच देखील आहेत आणि चांगले विकेटकीपर सुद्धा आहेत. रुपेशजी कोळी विश यू हॅपी बर्थडे. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. अनिल घरत पुढे सरसावतील तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर बिनबाद 1. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतं. प्रथम बॅटिंगमध्ये रनआउट झाला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आता विथ द बॉलने मला चांगली कामगिरी करायची आहे हा त्याचा आत्मविश्वास. चला स्पीडअप करा जरा गेम. क्रिकेटच्या खेळामध्ये आत्मविश्वास असावा परंतु अति आत्मविश्वास हा कधीच नसावा. चला स्पीडअप करा. प्रत्येक वेळेला प्रत्येक बॉलला मात्र यावेळेला आमच्या मुखातून तुम्हाला सांगावंसं वाटतं. लेफ्ट हँड बॅटर आहे समजू शकतो परंतु अगोदरच गेम प्लॅनिंग करा. अमितला आपण पाहतायत. यंदाचा हंगाम अमितसाठी सुद्धा खूप चांगला गेलाय. हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील जरूर केली होती. पंचांनी अपील फेटाळून लावली. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटले होते परंतु यू वेट म्हणून सांगितलं आणि 1 रन मिळत असताना या वेळेला कदाचित लेग बाईचा इशारा आणि यस लेग बाईचा इशारा आला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2. या धावसंख्येवर 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं आज गणेश कोळी यांना सुद्धा आपण पाहत आहेत. खुश असतील आपल्या संघाच्या सध्या तरी कामगिरीवर. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 2 रन. चांगला बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केला होता. अंडरआर्म फेकी केली जाते. तत्पूर्वी तिथे पोहोचतायत समीर. लेग बाईचा इशारा अभि तांडेल यांच्याकडून येतोय. संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचले गेले. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 रन. 20 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर 9 बॉल 17 रनची आवश्यकता. एक मोठा फटका या वेळेला सर्व काही सांगून जाईल परंतु त्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा भाग असेल. चांगला बॉल होता. परफेक्ट या वेळेला यॉर्कर पाहायला मिळाला. इफर्ट घेतले होते या बॉलसाठी प्रचंड वेगाने. अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळाला. सुपर लाईन अँड लेंथ. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. अतिशय चांगला बॉल हाताळला. 8 बॉल आणि 17 रन. बुद्धिमत्तेचा वापर करून गोलंदाजी करतोय प्रथम. यावेळेला फुलटॉस बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर येत आहे चिन्मय. त्याला बीट केलंय. अनिल घरत यांना सुद्धा बीट केलं आणि बॉल सरळ निघून चाललाय चौकारासाठी. कदाचित मोमेंट शिफ्ट होऊ शकते. 7 बॉल 13. 7 बॉल आणि 13 रनची आवश्यकता आहे विजयासाठी. आई पद्मावती प्रसन्न उमेळमान या टीमला. उमेळमान म्हटलं तर डेफिनेटली चांगले चांगले खेळाडू मात्र या संघामध्ये खेळलेले आहेत. सातत्याने आपण पाहिलं तो आज प्रसाद पाटील या टीममध्ये नाही आहेत तरी सुद्धा त्यांची जागा भरून काढली जाते.
अपकमिंग यंग टॅलेंट यावेळेला ऑन साईडला, म्हणून मी म्हटलं मोमेंट शिफ्ट होईल आणि इथे जवळजवळ मोमेंट शिफ्ट झालेली आहे. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 9 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 9 रन. चला टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका. 6 बॉल आणि 9 रन हे सामन्याचं समीकरण. घड्याळात वाजलेत 6:45. आपल्याकडे वेळ तेवढा नाहीये. 6 बॉल आणि 9 रन हे सामन्याचं समीकरण. चांगला सामना, रंगतदार स्थितीमध्ये पैसा वसूल मॅच सध्या आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल आणि 9 रन. प्रकाश कुडू सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. फर्स्ट स्लिपकडे धावत चाललेत. 68 वय वर्ष. क्या बात आहे. अजून सुद्धा चांगली फिटनेस. आणि टोपण नावाने जर आपण पाहिलं तर कालीचरण या नावाने जास्तीत जास्त ज्यांना प्रेम मिळालं आपल्या करिअरमध्ये. ओल्ड इज गोल्ड, ओल्डी गोल्डी म्हणून ओळखले जातात प्रकाश कुडू यांना. यावेळेला चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर सर बॉल निघून जाईल. वेध घेतलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर इथे विकेट मिळेल का, आणि यस विकेट डाऊन. 5 बॉल आणि विजयासाठी 9 रनची आवश्यकता आहे. 5 बॉल आणि 9 रन. धीरज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. या टीमचा बाहुबली सध्या आपल्याला पाहायला मिळतोय मैदानात जात असताना. डीजेला थांबवतोय कारण आता आपल्याकडे तेवढा वेळ राहिलेला नाहीये. कोपरी गावातील अनमोल रत्न, आदरणीय सन्माननीय काशीनाथ दादा पाटील कोपरी यांचं उद्याच्या दिवसात आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं बहुजन विकास आघाडीचे काशीनाथ दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. पाच बॉल आणि 9 रन. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला बॅटचे एज घेत यू वेट म्हणून सांगितलंय. हा कॉन्फिडन्स लेवल जरूर पाहायला मिळतो. आता 4 बॉल आणि 9 रन. चिन्मयने मागील ओव्हरमध्ये सुद्धा, मागील मॅचमध्ये सुद्धा जबरदस्त गोलंदाजी केली होती. आता 4 बॉल आणि 9 रन हे सामन्याचं समीकरण. 4 बॉल 9 रन. अतिशय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा बॉलर तयार. चांगला बॉल या वेळेला. मात्र चेंडू जर आपण पाहिला तर एक्झॅक्टली पंच विचारपूस करतायत. डिसिजन पेंडिंग आहे. आणि SOUT आउट. अमितला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. 3 बॉल आणि 9 रन एकंदरीत आपण पाहतायत. काय बॉलिंग ह्या वेळेला सुरू आहे चिन्मयची. चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावर भेदक मारे केले जात आहेत. साईराज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल की काय. कदाचित ती रन्स घेतली असती तर धीरजकडे सुद्धा ते पोटेन्शियल आहे, ते सुद्धा त्याने दाखवलं असतं, परंतु ती रन्स कंप्लीट केलीच नाही आणि त्यामुळे तो थोडासा सेल्फ कॉन्फिडन्स आपल्याला पाहायला मिळाला अमितचा या बॉलवर दिसला नाही. तर म्हणतात ना 3 बॉल आणि 9 रन. कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना, ज्याचं नाव आहे आत्मबल, सेल्फ कॉन्फिडन्स, तो तुम्हाला यावेळेला दर्शवावा लागणार आहे. 3 बॉल आणि 9 रन. पुन्हा एकदा बॉलर तयार. चिन्मय काय रीड करतो तो फलंदाजाला, त्याचा बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन. साईराज अप्रतिम चांगला बॉल. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. चिन्मय वा, चिन्मय वा, काय गोलंदाजी केले. एकच धागा पकडत गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 2 बॉल आणि विजयासाठी 9 रन. पहा रिलॅक्सपणे गोलंदाजी करतोय, कोणतीही आयगाई करत नाही.
जसं तुम्ही ऑल इंडिया आयकॉन प्लेअर पाहिला असेल आशिष मेहरोलला, ज्या पद्धतीने आशिष मेहरोल गोलंदाजी करतो ना, त्या पद्धतीने मात्र हा बॉलर त्याच पद्धतीने चिन्मय गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. व्हॉट अ बॉलिंग, सुपर, क्या बात आहे. अग्रीदादा 007 आदरणीय धनेशजी गावड साहेब, टिंबी खोडाव्याचे विद्यमान, जे सध्या तरी आपण पाहिलं तर उपसरपंच म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर निखिलजी गावड, मग त्यानंतर नितेशजी पाटील म्हणजे विकास, तो झकास सध्या कामगिरी करतोय रीलच्या द्वारे. आणि त्यानंतर पार्थ गावड आणि व्हिडिओ एडिटर आणि व्हिडिओ क्रिएटर म्हणून राजेश पाटील यांना सुद्धा आपण पाहणार आहोत. ही अग्रीदादा 007ची टीम उद्याच्या दिवसात पोहोचेल. चांगला बॉल, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. आता जोरदार टाळ्या आल्या पाहिजेत. चिन्मयच्या गोलंदाजीला सलाम आहे. ऑफ कटर बॉल, काय गोलंदाजी केले चिन्मय, कोणत्याही प्रकारची हायगाई करत नाहीये. सुपर बॉलिंग. सहा बॉल 9ची मॅच असताना मोठे फटके मारण्याची क्षमता दाखवली, परंतु सिंगल डबलला विसरले आणि त्यामुळे मात्र हा सामना जवळजवळ इथे आपण पाहतायत विजयी झालाय. मेडन ओव्हर, सेकंड मेडन ओव्हर पाहायला मिळते. संचित कोळीने पहिली मेडन ओव्हर आणि सेकंड मेडन ओव्हर जर आपण पाहिलं तर चिन्मय. चला टॉस करण्यासाठी या. जागृत सुद्धा मात्र दक्ष आहेत. तिथून ते मॅच बघत होते, तिथून आले की टॉस लवकर करा, मॅच कंप्लीट करायची आहे. तर या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच जर आपण पाहिली तर मिस्टर अनिल घरत ठरताय त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, कारण त्यांनी 11 रन केल्या या शॉर्ट टर्म मध्ये आणि त्यामुळेच धावा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाल्या. अनिल घरत यांना देऊया मॅन ऑफ द मॅच आणि लगेच टॉस करा. चला कौस्तुभ मेहर. अनिलजी घरत नंतर येतील तर बरं होईल, कारण आता मॅच इम्पॉर्टंट आहे.